नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 9 वजाबाकी स्वाध्याय 9.2 प्रश्न पहिला, स्टार, चौकट, त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? मित्रांनो, या ठिकाणी 3 आपल्याला चिन्ह दिलेले आहेत आणि वजाबाकी आहे. मग त्या चिन्हांच्या जागी कोणते अंक घेतल्यानंतर आपलं उत्तर बरोबर येते, तर यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. तर सुरुवातीला पर्याय क्रमांक आपण 1 जर घेतला तर या ठिकाणी स्टार म्हणजे 3, चौकट म्हणजे 7 आणि त्रिकोण म्हणजे 9 या चिन्हांचा आपल्याला वापर करावा लागेल. मग आता काही जे अंक दिलेले आहेत ते मी सुरुवातीला लिहून घेतो. या ठिकाणी 8, त्यानंतर पुन्हा 2, त्यानंतर या ठिकाणी आहे 5, त्यानंतर पुन्हा 2 आणि 3. मित्रांनो, या ठिकाणी नीट लक्ष देऊन बघा. या ठिकाणी 4, त्यानंतर या ठिकाणी आहे चौकट, त्यानंतर आहे 5, त्यानंतर पुन्हा आहे चौकट, त्यानंतर आहे 4. मित्रांनो, आता स्टार म्हणजे 3, पर्याय क्रमांक 1 चा वापर करायचा. ज्या ठिकाणी स्टार आहे त्या ठिकाणी आपण 3 लिहिणार, 3 आणि या ठिकाणी 3. स्टारच्या जागेवर आपण 3 लिहून घेतलं आहे. त्यानंतर चौकट म्हणजे 7. आता ज्या ठिकाणी चौकट आहे त्या ठिकाणी आपण 7 लिहिणार. 2च्या खाली 7 लिहिले आणि त्यानंतर 3च्या डोक्यावर सुद्धा आपण 7 लिहिले. आणि चौकट या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा चौकट आहे. मग चौकटीच्या जागी आपण 7 लिहून घेतले. त्यानंतर आहे त्रिकोण आणि त्रिकोणाच्या जागी मित्रांनो 9 लिहायचे आहे. मग आता आपली ही वजाबाकी बरोबर आहे का? 7तनं 3 गेले 4, 9तनं 2 गेले 7. आता 2तून 7 जात नाही म्हणून हा 2 खोडला, या ठिकाणी वर लिहिला. आणि या ठिकाणी 3कडनं हातचा घेतला, 3च्या जागी 2 झाले, या ठिकाणी झाले 12. 12तनं 7 गेले 5, बरोबर. 2तून 5 जात नाही म्हणून पुन्हा 8कडनं हातचा घेतला, या ठिकाणी 12 झाले, 8च्या जागी झाले 7. 12तनं 5 गेले, 7 राहिले आणि 7तून 3 गेले मित्रांनो, या ठिकाणी 4 राहिले. या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपलं उत्तर जर बरोबर आलेलं असेल पर्याय क्रमांक 1, तर पुढचे जे पर्याय आहेत त्यांचा आपल्याला वापर करून बघण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, पण 4 पर्यायामध्ये कोणताही एकच पर्याय बरोबर असतो, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा, एका संख्येत 6 दशलक्ष, 0 लक्ष, 8 दह म्हणजे 10,000, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक आहेत. या संख्येतून 1,10,80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 6 दशलक्ष म्हणजे 60 लाख, त्यानंतर 0 लक्ष म्हणजे या ठिकाणी लाख काहीच नाही आहे म्हणून त्या ठिकाणी आपण घेणार नाही. त्यानंतर 8 दह म्हणजे 10,000, 8 10,000 म्हणजे मित्रांनो 80,000. त्यानंतर 5,000, 5 ह म्हणजे 5,000. त्यानंतर 4 शतक म्हणजे या ठिकाणी 400. त्यानंतर 2 दशक म्हणजे 20 आणि 0 एकक म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 0 येईल. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे अगोदर, म्हणजे ही एक संख्या असेल आणि या संख्येतून 10,80,420 आपल्याला वजा करायची, म्हणजे उत्तर कोणतं मिळेल? या ठिकाणी 0, 2, त्यानंतर 4, 5शी 5, 8शी 8, 0शी 0 आणि 6शी 6. मित्रांनो 60,85,420. यातून आता आपल्याला ही वजाबाकी मी या ठिकाणी करतो. 60,85,420 वजा 10,80,420. 0तून 0 गेला 0, 2तून 2 गेले 0, 4तून 4 गेला 0, 5तून 0 गेला 5, 8तून 8 गेले 0, 0तून 0 गेला 0 आणि 6तून 1 गेला 5. मित्रांनो उत्तर आलं 50,05,000. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 50,05,000. प्रश्न तिसरा,
46,829 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या 43 लाख असेल. मित्रांनो या ठिकाणी बघा 35,46,829 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक संख्या घ्यावी लागणार आहे. मग किती मिळवावेत म्हणजे आपलं उत्तर 43 लाख येईल. मित्रांनो त्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 43 लाखातून जर आपण 35,46,829 ही संख्या वजा केली तर आपल्याला बरोबर उत्तर मिळेल. मग आपण या ठिकाणी वजाबाकी करणार 43 लाख वजा 35,46,829. मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. शून्यातून 9 जात नाही म्हणून या ठिकाणी शून्य या ठिकाणी आपण खोडणार. या ठिकाणी झाले 10. मग या ठिकाणी 9 या ठिकाणी 9 पुन्हा 9 आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 9 येतील आणि 3च्या जागी मित्रांनो 2 येणार. मग आता आपण बघूयात. म्हणजे 3 आणि 1 हातचा या ठिकाणी दिला, याने हातचा याला दिल्यामुळे याच्या जागी या 9च्या जागेवर 10च्या जागेवर 9 झाले. मग या पद्धतीनं ही वजाबाकी आहे. आता 10तून 9 गेले 1 राहिला, 9तून 2 गेले या ठिकाणी 7, 9तनं 8 गेले 1, 9तनं 6 गेले 3, 9तनं 4 गेले 5. पुन्हा आता 2तून मित्रांनो 5 जाऊ शकत नाही म्हणून हे 4 खोडले आणि या ठिकाणी 4कडनं हातचा घेतला. या ठिकाणी झाले 12 आणि इथं झाले 3. 12तनं 5 गेले, खाली राहिले 7 आणि 3तून 3 गेला मित्रांनो या ठिकाणी 0. आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 7,53,171. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7,53,171. प्रश्न 4. एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750ने जास्त आहे. स्कूटरची किंमत 11,000 असेल तर मोपेडची किंमत किती? मित्रांनो स्कूटरची किंमत ही मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750 रुपयाने जास्त आहे. मग आता स्कूटरची किंमत आपल्याला दिलेली आहे 11,000, ही मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. स्कूटरची किंमत आहे 11,000, 11,000 वजा या ठिकाणी मोपेडची किंमत म्हणजे 3,750. शून्यातून 0 गेला 0. आता या ठिकाणी शून्यातून 5 जाऊ शकत नाही म्हणून हा 0 वर लिहिला. 1कडनं हातचा घेतला, 1च्या जागी झाले 10 या ठिकाणी 10, 9 या ठिकाणी 10. 10तनं 5 गेले 5, 9तनं 7 गेले 2. शून्यातून पुन्हा 3 जाऊ शकत नाही म्हणून 1कडनं हातचा घेतला. या ठिकाणी झाले 10, 10तून 3 गेले 7 आणि 0शी 0. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 7,250. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7,250. प्रश्न 5. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात 16 प्रवासी चढले व 9 उतरले. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते, तर पुण्याला किती प्रवासी उतरले? मित्रांनो सोपा प्रश्न आहे. कोल्हापूर अहमदनगर बस आहे, कोल्हापूरवरून निघाली, अहमदनगरला बस पोहोचणार आहे आणि ती पुण्यामार्गे या ठिकाणी येणार आहे. बघा अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली. मग आता किती प्रवाशांना घेऊन निघाली? तर 25 प्रवाशांना. या ठिकाणी मी हे 25 लिहितो. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले. आता प्रवासी 12 बसमध्ये या ठिकाणी चढलेले आहे. म्हणजे मी बेरीज करतो 5 आणि 2 7, 2 आणि 1 3. म्हणजे आता बसमध्ये एकूण 37 प्रवासी झाले व 4 स्त्रिया उतरल्या. 12 प्रवासी चढले म्हणजे 37 झाले. त्यानंतर 4 स्त्रिया उतरल्या म्हणजे उतरलेल्या स्त्रिया मी या ठिकाणी कमी करतो. म्हणजे 7तनं 4 गेले 3. आता बसमध्ये 33 प्रवासी आहेत. साताऱ्यात 16 प्रवासी चढले. आता चढले म्हणजे मी पुन्हा या ठिकाणी काय करणार? ॲड करणार. साताऱ्यात 16 प्रवासी चढले
म्हणजे आता 3 आणि 6 9 आणि 3 आणि 1 4, म्हणजे आता या ठिकाणी 49 प्रवासी झालेले आहेत. मित्रांनो, ही 49 संख्या मी या ठिकाणी वर लिहितो. 49 प्रवासी चढले आणि पुन्हा 9 प्रवासी उतरले. साताऱ्यात 9 प्रवासी उतरले, म्हणजे 9तनं 9 गेला 0 आणि 4, म्हणजे आता या ठिकाणी 40 प्रवासी बसमध्ये आहेत. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले. म्हणजे आता बस पुण्यावरून, म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुण्यामार्गे आता बस अहमदनगरला आली आणि अहमदनगरला बस आल्यानंतर आत्ता 15 प्रवासी उरले आहेत. आत्ता बसमध्ये 15 प्रवासी आहेत. म्हणजे 40 प्रवासी होते, आत्ता 15 प्रवासी उरलेले आहेत. बाकीचे प्रवासी पुण्यामध्ये उतरलेले आहेत. मित्रांनो, 40मधून जर फक्त 15च प्रवासी शिल्लक असतील तर पुण्याला किती प्रवासी उरलेले असतील? तर 15 अधिक 25, म्हणजे या ठिकाणी 15 प्रवासी उरले. म्हणजे हे बघा, या ठिकाणी हे पुण्याला उतरलेले आहेत. पुण्याला एवढे उतरले आणि नगरला 15 प्रवासी उरले. म्हणजे मित्रांनो, तर पुण्याला किती प्रवासी उतरले? तर पुण्याला एकूण 25 प्रवासी उतरल्यानंतर नगरला 15 प्रवासी शिल्लक राहिले. आपलं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे 25. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवला. प्रवासी बसमध्ये बसले म्हणजे आपण ते त्यामध्ये मिळवणार, प्रवासी बसमधून उतरले की ते वजा करणार. या पद्धतीनं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6. आदर्श विद्यालयाने रुपये 47,989 व सरस्वती विद्यालयाने रुपये 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यानंतर रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊंच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊंच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? मित्रांनो, आदर्श विद्यालयाने 47,989 हे आहे आदर्श विद्यालय. त्यानंतर सरस्वती विद्यालयाने 8,493 एवढा निधी पूरग्रस्तांसाठी मित्रांनो गोळा केलेला आहे. हे आहे सरस्वती विद्यालय. मग आता दोघांनी मिळून किती निधी गोळा केला? तर या ठिकाणी आपण बघूया. 9 आणि 3 12, हातचा आला 1, 9 दुने 18, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 4 14, हातचा आला 1, 8 दुने 16, हातचा आला 1 4 आणि 1 5. एकूण 56,482 एवढा निधी गोळा झाला. त्यातला 50,000 घरगुती वस्तूंसाठी, हा निधी 50,042 रुपये एवढा निधी घरगुती वस्तूंसाठी या ठिकाणी वापरला. म्हणजे ही रक्कम आपल्याला वजा करावी लागेल. उरलेली जी रक्कम असेल ती असेल खाऊंच्या पाकिटांसाठी वापरलेली. मग या ठिकाणी आपण बेरीज करणार. 2तनं 2 गेले 0, 8तनं 4 गेले 4, 4 4, 6 6 0. मित्रांनो, 6,440 एवढी रक्कम खाऊंच्या पाकिटांसाठी या ठिकाणी उरलेली आहे. तर खाऊंच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? तर 6,440 एवढा निधी खाऊंच्या पाकिटासाठी वापरला. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6,440. प्रश्न 7वा. 16,52,978 वजा 163 चौकट 856 बरोबर 15,122 या उदाहरणात रिकाम्या चौकटीतील अंक पुढीलपैकी कोणता असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 16,52,978 त्यातून आपण वजा करणार 163. त्यानंतर आहे मित्रांनो या ठिकाणी ही चौकट आणि 856 आपल्याला वजाबाकी पण दिलेली आहे 15,122. मग या ठिकाणी 15,122 म्हणजे या ठिकाणी 0 0च असणार आहे. तर चौकटीच्या जागी कोणता अंक असेल तो आपल्याला ओळखायचा आहे. अतिशय सोपा आहे. 8तनं 6 गेले 2, 7तनं 5 गेले 2 राहिले,
90तनं 8 गेले 1 राहिला. मित्रांनो आता 2तून किती गेल्यानंतर 5 राहतील, तर 2तून किती गेल्यानंतर 5 राहतील, 2तून या ठिकाणी जी संख्या जाणार आहे ती या ठिकाणी मोठी आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी शेजारच्या संख्येकडनं हातचा घ्यावा लागेल, म्हणजे 5कडनं हातचा घ्यावा लागेल. 5कडनं हातचा घेतल्यानंतर 5च्या जागी 4 होतील. 2 हे वर लिहिले आणि या ठिकाणी एक हातचा 5कडनं घेतला, झाले 12. आता 12तून किती गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 5 शिल्लक राहतात, तर 12तून 7 गेले म्हणजे या ठिकाणी 5 शिल्लक राहतात. 4तनं 3 गेले 1, 6तनं 6 गेले 0, 1तनं 1 गेला 0. मित्रांनो चौकटीच्या जागी आपल्याला 7 हा अंक घ्यावा लागेल, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. 3 लाख वजा 2 लाख बरोबर 1 लाख, तर 3,11,000 वजा 2,11,000 बरोबर किती? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला फक्त पुढचा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. 3,11,000 वजा 2,11,000 यांची आपण वजाबाकी करणार. 1तनं 1 गेला 0, 1तनं 1 गेला 0, 0शी 0, पुन्हा 0शी 0, 0शी 0 आणि 3तून 2 गेले 1. मित्रांनो पुन्हा आपलं उत्तर 1 लाख आलेलं आहे, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख, 1 लाख. प्रश्न नंबर 9. चौकट अधिक 25 लाख बरोबर 26,57,340, तर चौकटीतील संख्या कोणती? मित्रांनो या ठिकाणी एक आहे चौकट आणि त्या चौकटीमध्ये जी संख्या आहे त्यामध्ये जर आपण 25 लाख मिळवले तर आपली बेरीज येते 26,57,340. तर चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल, म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 25 लाख मिळवल्यानंतर 26,57,340 उत्तर आलं, त्यासाठी आपण 26,57,340मधून 25 लाख वजा करू, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 26,57,340 वजा 25 लाख. 0तून 0 गेला 0, 4तनं 0 गेला 4, 3तनं 0 गेला 3, 7तनं 0 गेला 7, 5तनं 0 गेला 5, 6तनं 5 गेले 1, 2तनं 2 गेले 0. मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1,57,340, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1,57,340. प्रश्न नंबर 10. साकोली गावची लोकसंख्या 1,54,389 आहे. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत, तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत? सोपा प्रश्न मित्रांनो, वजाबाकी करावी लागेल. गावची लोकसंख्या आहे 1,54,389, त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल आहे, तर किती लोकांकडे मोबाईल नाहीत? तर आपण वजाबाकी करणार. या ठिकाणी हे आहे आणि जे उत्तर मिळेल आपल्याला ते म्हणजे एवढ्या लोकांकडे मोबाईल फोन नाही, आणि हे आहेत एकूण लोकसंख्या. एकूण लोकसंख्येतनं आहे मोबाईल असणाऱ्या लोकांची संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला उत्तर मिळेल किती लोकांकडे मोबाईल फोन नाही. 9तनं 7 गेले 2, 8तनं 5 गेले 3. या ठिकाणी आता 3तून 4 जाऊ शकत नाही, म्हणून शेजारच्या संख्येकडनं हातचा घ्यावा लागेल. 4कडनं हातचा घ्यावा लागेल, 4च्या जागी 3 होतील. हे 3 वर लिहिले, 4कडनं हातचा घेतला 13 झाले, 13तनं 4 गेले 9 राहिले. 3तनं पुन्हा 8 जाऊ शकत नाही, म्हणून 5कडनं हातचा घेतला, 5च्या जागी झाले 4 आणि या ठिकाणी 13तनं 8 गेले, खाली राहिले 5, 4शी 4 आणि 1तून 1 गेला 0. मित्रांनो उत्तर आलं 45,932 एवढ्या लोकांकडे मोबाईल फोन नाही, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45,932. प्रश्न नंबर 11. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 15,500 म्हणजे 15,500 रुपये व रोशनला 15,500 आणि लोकेशला 18,500 रुपये पगार मिळाला. आता या ठिकाणी हा आहे रोशन
आणि त्यानंतर लोकेशला आहे 18,500. आता मित्रांनो 18,500 म्हणजे 17,750, म्हणजे 18,000ला 1,000चा पावभाग कमी हा आहे लोकेशचा या ठिकाणी पगार. तर त्या महिन्यात लोकेशला रोहनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला, तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो वजाबाकी करावी लागेल. 17,750 वजा 15,500. पाचातनं शून्यातनं शून्य गेला, 0 0, पाचातनं 0 गेले 5, 7तनं 5 गेले 2, 7तनं 5 गेले 2, 1तनं 1 गेला 0. उत्तर आलं 2,250. एवढा पगार लोकेशला जास्त मिळाला. आता 2,250 म्हणजे किती? पर्याय क्रमांक 1 सव्वा 2,000 म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 12 मित्रांनो, या वजाबाकीतील स्टार, त्रिकोण आणि चौकट या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आपल्याला मित्रांनो पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. आपण पर्याय क्रमांक 1 घेणार आहोत. पर्याय क्रमांक 1 नुसार स्टार म्हणजे 2, त्यानंतर त्रिकोण म्हणजे 7 आणि चौकट म्हणजे 5. आता जेवढे अंक दिलेले आहेत तेवढे आपण लिहून घेऊयात. 2 6 1, त्यानंतर आहे 1 6, त्यानंतर आहे 5 आणि वजाबाकी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो 4 0 9 8 आणि 6. आता स्टार म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 घ्यायचे आहेत. तर स्टार कुठे आहे त्या ठिकाणी आपण 2 लिहिणार. एकाच ठिकाणी स्टार आहे त्या ठिकाणी आपण 2 लिहिले. त्रिकोण जिथे आहे त्या ठिकाणी 7, मग त्रिकोणाच्या ठिकाणी आपण 7 लिहिणार. या ठिकाणी त्रिकोण 7 लिहिले. आणि चौकट म्हणजे आपल्याला घ्यायचे आहेत 5. आता मित्रांनो वजाबाकी बरोबर येते का आपण बघूयात. एकातनं या ठिकाणी 5 जाऊ शकत नाही म्हणून आपण 6 कडनं हातचा घेतला. या ठिकाणी 11 झाले, 11तनं 5 गेले, 6 राहिले बरोबर. आता पुन्हा 5तनं 7 जाऊ शकत नाही म्हणून 2 कडनं हातचा घेतला. या ठिकाणी झाले 15, 15तनं 7 गेले, 8 राहिले बरोबर आहे. या ठिकाणी 1 राहिला, पुन्हा या ठिकाणी झाले 11, या ठिकाणी झाले 6. 11तनं 5 गेले मित्रांनो, 11तनं 5 गेल्यानंतर खाली या ठिकाणी 6 राहिला. या ठिकाणी 11तून 5 गेले, खाली 6 राहिले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे मित्रांनो. या ठिकाणी 9 हा अंक येतो म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आता आपण पर्याय क्रमांक 2 कडे जाणार आहोत. पर्याय क्रमांक 2 नुसार स्टार म्हणजे 5, त्रिकोण म्हणजे 7 आणि चौकट म्हणजे 2. आता जेवढे अंक दिलेले आहेत तेवढे अंक आपण पुन्हा एकदा लिहून घेऊयात. 2 6 1, त्याखाली आहे 5, त्यानंतर या ठिकाणी 1 आणि पुन्हा 6, 4 0 9 8 आणि 6. आता स्टार म्हणजे आपल्याला 5 घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण घेतले 5. त्यानंतर त्रिकोणाच्या ठिकाणी आपण घेणार 7 आणि 7 आणि चौकट म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे 2. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नुसार आपण चिन्हांचा वापर केलेला आहे. आता ही वजाबाकी बरोबर येते का? एकातनं 5 जाऊ शकत नाही, हा 1 वर लिहिला, 6 कडनं हातचा घेतला. या ठिकाणी 11, 6च्या जागी 5, 11तनं 5 गेले, खाली 6 राहिले बरोबर. पुन्हा 5तनं 7 जाऊ शकत नाही, एकाकडनं हातचा घेतला. या ठिकाणी झाले 15, 15तनं 7 गेले, 8 बरोबर आहे. एकातून जाऊ शकत नाही म्हणून पुन्हा 7कडनं हातचा घेतला, 7च्या जागी झाले 6 आणि या ठिकाणी झाले 11, 11तनं 2 गेले 9 बरोबर आहे. 6तनं 6 गेला 0 आणि 5तनं 1 गेला 4. मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. जर आपण पर्याय क्रमांक 2 मधील अंकांचा वापर केला तर आपलं उत्तर बरोबर येतं, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13, 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? मित्रांनो 42 दशक, आता हे लिहिले मी 42. आता दशक म्हणजे 10, दशकावर 1 शून्य असतो म्हणजे 42 दशक म्हणजे झाले 420. 42 दशकातून 10 एकक वजा केले, यातून 10 एकक म्हणजे 10च वजा करायचे, उत्तर किती राहते? 410. वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? मित्रांनो यामध्ये किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येणार आहे. 5 शतक म्हणजे 5 आणि शतक, शतकावर 2 शून्य असतात म्हणून 2 शून्य, 5 शतक म्हणजे 500.
म्हणजे आता 410 मध्ये किती दशक मिळवल्यानंतर उत्तर 500 येते? तर मित्रांनो 410 मध्ये 90 जर मिळवले तर उत्तर 500 येतं. 90 म्हणजे 9 या ठिकाणी दशक, 9 दशक 90 म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 90 मिळवावे लागतील. 90 दशक, 9 दशक म्हणजे 9 लिहिले दशकावर एक शून्य असतं म्हणून 0 म्हणजे या ठिकाणी झाले 90. 410 अधिक 90 बरोबर 500 म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मित्रांनो मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, आता मोठी 1 अंकी संख्या म्हणजे 9, 2 अंकी संख्या म्हणजे 99, 3 अंकी मोठी संख्या म्हणजे 999, 4 अंकी मोठी संख्या म्हणजे 9999 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 99999 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, आता 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99, यांची बेरीज करायची. यांची बेरीज मग आता 9 आणि 9 18 हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 आणि 1 या ठिकाणी 10. मित्रांनो उत्तर आलं 1,98,000 सॉरी 1,98,000. यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आता 3 अंकी लहानात लहान संख्या या ठिकाणी 1,98,000. आता 3 अंकी लहानात लहान संख्या जर म्हटलं तर 100 आहे. मग 100पेक्षा कितीने मोठी आहे? लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजा 100. 8तनं 0 गेला 8च राहतील, 9तनं 0 गेला 9च राहतील. आता या ठिकाणी शून्यातून 1 जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी हे 0 या ठिकाणी 9 या ठिकाणी 0, 10तनं 1 गेला खाली राहिले 9, 89. मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. हां, एक गोष्ट आपल्याकडनं या ठिकाणी चुकलेली आहे. या ठिकाणी 1 आहे 1,98,000 म्हणजे या ठिकाणी पण 9च येतील आणि या ठिकाणी येईल मित्रांनो 0, 89 पुन्हा 89 आणि या ठिकाणी 0 म्हणजे उत्तर येतं 99,998. मित्रांनो 1,98,000 ही संख्या लिहिताना आपल्याकडनं चुकली होती. 1,98,000 जर 100 केलं तर उत्तर आलं 99,998 म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 99,998. मित्रांनो या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न नंबर 15. समीरने 7,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून आता लिहायचे होते 6,07,000 आणि त्याने लिहिले या ठिकाणी एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 60,07,000 असे लिहिले तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? मित्रांनो लिहायचे होते 6 लक्ष आणि त्याने लिहिले 60 लक्ष या ठिकाणी 7. तर या ठिकाणी त्याच्या उत्तरामध्ये कितीचा फरक पडणार आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. मित्रांनो हा स्वाध्याय 9.2 या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण सगळं गणित व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपर्यंत बघावा लागेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.